तर 4 दिवसांआधी नारायण राणेंनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात बैठक घेतली होती। बैठकीमध्ये राणेंनी निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवणाऱ्यावरती कारवाईचे आदेशही दिलेले होते। यावर आता माजी खासदार विनायक राऊतांनी राणेंना कोकणातील रस्त्यांवर गाडीने प्रवास करण्याचा सल्ला दिला। जे खड्डे पडलेले आहेत ते त्वरित बुजवले जावेत। ज्या कॉन्ट्रॅक्टरनी काम केलंय त्यांना नोटिसा देणं की तुमच्यावर कारवाई का करू नये, निकृष्ट दर्जाचा रस्ता झालाय अशी त्यांना नोटीस दिल्या जाते। त्याचबरोबर हायवेचे खड्डे बुजवण्याची प्रक्रिया लगेच चालू। 200 वर्ष टिकतील ना, रस्ते टिकतील। त्याला आताच खड्डे पडले 200 वर्ष। खड्डे वासे कुठे बोलले खड्डे पडणार नाही म्हणून? 200 वर्ष रस्ता टिकेल, पण गणपतीपूर्वी सर्व खड्डे बुजवले जाणार, कोणालाही त्रास होणार नाही। जरा गाडी काढून प्रवास करून बघा बा, इथे तिथे कशाला फार नको ते। यांच्याच मतदारसंघामध्ये लांजा आणि पाली आणि संगमेश्वर इथे जाऊन बघा रस्त्याची काय अवस्था आहे ती। गणपतीपूर्वी होणार नाही, म्हाळवस आला तरी सुद्धा नाही।